आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत. एका पाठोपाठ एक सर्वात मोठे धक्के सध्या मराठा बांधवांसाठी समोर येत आहेत. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर समाजासाठी अनेक आंदोलनं केले, उपोषण केले, आरक्षणासाठी लढा उभा केला मनोज जरांगे पाटील यांनी. आणि यातच आता मनोज जरांगे पाटील, ज्यांना मराठा बांधवांनी संघर्ष योद्धा म्हणून संबोधलं आणि देव मानलं, अशा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. जवळच्याच व्यक्तीने आज सर्वात मोठा विश्वासघात केलेला समोर आलेला आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर अनेकांनी आरोप प्रत्यारोप केलेले आपण पाहिले, अनेकांनी टीका केलेल्या पाहिल्या, अनेकांनी प्रॉपर्टी बाबत, टेंडर बाबत संघर्ष योद्धा न म्हणता टेंडर योद्धा, मुस्लिम योद्धा, मराठा बांधवांचं आरक्षण घालवलं, मराठा बांधवांचा समाजाचा घात केला, मराठा समाजाचं नुकसान केलं, असे अनेक आरोप प्रत्यारोप आतापर्यंत आपण पाहिले. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी येणाऱ्या 29 ऑगस्टला जी घोषणा केली, आढावा बैठक घेतली आणि निर्णायक आंदोलनाची घोषणा केली, यामध्ये समोरासमोर सरकारला प्रश्न विचारण्यात येतील आणि मागण्या करण्यात येतील आणि त्या पूर्ण करून घेण्यात येतील. तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असं जाहीर केलं. परंतु याच वेळेला आताच्या क्षणाला सर्वात मोठी बातमी समोर येते आणि 2-3 दिवसापूर्वी अगोदर जंतर मंतर या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटलांनी तेथे भेट देखील दिली होती, जी की अभिजित तिपके विद्यार्थ्यांचा तो लढा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी उपस्थिती देखील लावली होती. परंतु मनोज जरांगे पाटील यांचे आतापर्यंतचे जेवढे काही सहकारी आहेत त्यामध्ये अजय महाराज बारसकर असतील, अमोल खुने असतील, यामध्ये बटोळे बाबा देखील सध्या प्रसिद्ध आहेत. बटोळे बाबांनी देखील आतापर्यंत अनेक वेळा ओबीसी बांधवांतर्फे अनेक वेळा हा लढा, शैक्षणिक असावा, आरक्षण लढा असावा, अनेक वेळा त्यांनी संभाषण देखील केले. परंतु जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये, गावागावामध्ये वेगवेगळ्या जाती सुखाने आनंदाने नांदावे यासाठी बटोळे बाबांनी अनेक वेळा बाईट देखील दिल्या. परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आताच्या क्षणाची जी सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे पुन्हा एकदा बटोळे बाबांनी तिख्या शब्दांमध्ये जहिरी टीका केलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेलं स्टेटमेंट हे बटोळे बाबा यांच्या तोंडातून आपण मुखातून ऐकून. पण माझं तरी आजचं मत आहे की याच्यामधून जे एसबीसीचं आणि याचं आरक्षण होतं तर हे शिक्षण क्षेत्राकरता मराठी समाजाकरता चांगलं होतं. कारण याच्यात काय मिळतंय काय नाही. एक भाकर 17 जणांनी खाण्यापेक्षा चतकूर चतकूर, पण त्यांना 4थी भाकर होती. तर ह्या 4थ्या भाकरीमध्ये गोरगरीब मराठा समाजाचं नक्की कल्याण झालं असतं. पण हे गोरगरिबाकरता नव्हतं. हे सगळं राजकीय क्षेत्र राजकीय लोकांकरता होतं आणि राजकीय लोकांकरताच त्यांनी ते आजही चालू आहे. तर राजकीय लोकांकरताची जी कमरेखालची भाषा वापरणं हे म्हणजे ते परंपरा जनतेची. त्यांनी कोणाला नाही वापरली. त्यांनी धनंजय मुंडेला वापरली, त्यांनी देवेंद्र फडणवीसला वापरली, त्यांनी विखेला वापरली. प्रत्येक आमदार खासदाराला त्यांनी जो त्याला प्रतिसाद नाही दिला त्याला त्यांनी कमरेची खालची भाषाच वापरली. मी तर सामान्य आहे समजा, माझा काय हे. पण ह्या गोष्टी जी आहेत तर ह्या समाजाच्या जीवावर हे करू नयेत. समाजाचा फायदा कशात आहे हे पाहणं गरजेचं असतं. एससीबीसीचं आणि याचं आरक्षण जे 10%, 8.5% दिलं हे समाजाच्या फायद्याचं होतं. आता हे समाजाचं काही कुठं काय होतंय हे उद्याची बात उद्या आहे. पण आज तरी सामान्य मराठा समाजाचं पक्क वाटवलं गेलं त्या माणसाने. ते उद्या अजून महिना जायचा समजा त्या गोष्टीला, उद्या त्याच्यात अजून निर्णय बदलत असतात. माणूस पाऊल बुजाला का त्याची बुद्धी बदलली तर कसा बसतोय काय करतोय ते नाही. पण मला काय म्हणायचं आहे की बाबा ते जे समजा आता तुम्ही जे विषय काढला की जनता दरबार जनता दरबार जनता दरबार फिरबार काही नसतंय. कोणी कोणाला मोजीत नाही जगामध्ये आणि कोणी कोणाचं नोकर नाही आहे. ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे त्याला काय करायचंय काय नाही. सरकारने लाड चाललेला आहे त्याचा, त्यातली त्यात सगळ्यात जास्त शिंदेनी त्याचा पुरवठा झालेला आहे. कारण काय व्हायला लागलं तू हे राजकीय लोक त्याला हे पैसा जाणार कुठं कुठून आला. बरं जे 2,500-3,000 जे कामं होते हे कामं मला काय म्हणायचं की 2022च्या आत का नाही झाले. 1 कोटीचे 50 लाखाचे. मग आता हे समजा ज्याच्यातून यायला लागलं सरकार झोकायला लागलं, सरकारने काहीतरी करायचं आणि त्यांनी त्याची पोळी भाजून घ्यायची. हे असं प्रत्येकाचं चाललं. आता तुम्ही म्हणताय आता बरेच आहेत ना ते झाले ते सरपंच कोण पांडू का काहीतरी ते टाळकुटे का काय म्हणते ते असे बरेच त्याचे मागले कार्यकर्ते आहेत ना कामं करणारी. हजारो कोटीचे कामं त्यांना दिलेले आहेत. त्याच्यामधून प्रॉपर्टी जरांगे पाटलाला मिळती. हो म्हणजे ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. कामं यायचे चाललेत, हजारो कोटी छापायला हे लागले आणि
हे लागले आणि गोरगरीब बिचारे मराठा समाजाचे लागले आवता आणायला. आता उचली घेते आणि उसत तोडते. काही काही बिचारे त्यापले ते कामाशी काम करते, त्याला काही नाही, शेवटपर्यंत काही नाही. एक विचार करा ना, मी पहिलं सांगितलं की बाबा एका भाकरीमध्ये 4 माणसं आहेत, चतकुर चतकुर वाटायला येते आणि एक भाकर एकाच्या ताब्यात असली तर त्याचं पोट भरत असतं. तशी त्याला एक भाकर दिलती. ही एक भाकर ते एसीबीसीचं आरक्षण हे करून वाटोळं करून टाकलं आणि समाजाचा सगळा बट्ट्याघोळ झालेला आहे. नाही नाही, धनंजय मुंडेला मराठा समाज संपवण्याचा प्रयत्न करीन हे कोणी त्यांनी सांगितलं. ज्यावेळेस विधानसभा होत्या त्यावेळेस तो शब्द होता कोणता, किंवा धनंजय मुंडेला मराठा समाज संपीन, मतदान करू नका. धनंजय मुंडे किती किती मतांनी आला? कारण समाजाला माहिती आहे ना, कार्य जो करतो का तर त्याच्या मागे समाज राहतोच. हे कोणी कोणाला संपित नसतं. आणि झालं मंत्रिपदाचा जो विषय, तर ह्यो त्याच्या पक्षाचा अंतर्गत विषय. उद्या पक्षाने कोणाला द्यायचंय, कोण चांगलं काम करतंय पक्षामध्ये, त्याला प्राधान्य मिळतच असतं. पक्क धारेव धरलेलं आहे त्यांनी. आणि त्याला धारेव ओबीसी समाजाला धारेव धरल्यामुळं की हे सरकाराला जी खुर्ची टिकायची, तर ते त्याला वाटतं प्रबळ समाज आहे, तर प्रबळ समाजाला मोहरत आलेलं आहे. ह्या ओबीसीचं पूर्ण पूर्ण वाटोळं झालेलं आहे. जे आरक्षण आहे ते संपलेलं आहे. ओबीसी समाजाचं तुम्हाला सांगतो, गोरगरिबाच्या लेकरायचं तुम्हाला सांगतो, शिक्षण क्षेत्रात अडचणी येणार आहेत इथून मोर, प्रत्येक नोकरीमध्ये अडचणी येणार आहेत आणि अनेक कामामध्ये अडचणी चालू झाल्यात. हे जातीवाद सुरू झाल्यापासून प्रत्येक प्रत्येक गावामध्ये एक जे लोक एका विचाराने राहत होते, कोणता समाज नव्हते विचारित किंवा आपले हे राहत होते, ह्या माणसामुळं प्रत्येक गावात जिथे तिथं चुथाणा करून ठेवलेला आहे त्यांनी. आणि ह्यो चुथाणा तुम्हाला सांगतो 2028-29 पर्यंत चालू ठेवणारच आहे. कारण याचं पोट भागत सरकारची खुर्ची कायम राहते, याच्याकरता हे कंटिन्यू चालणार आहे. विरोध पक्ष नेता रोहित पवार हे सगळे म्हणजे तुम्हाला सांगतो सगळे पुरवठा करतात आणि पुरवठा केल्यामुळं त्याचं सक्षम होत असतं आणि कामानुसार समाज जात असतो. कोणी कोणाला पाडीन नाही पाडीन हे विषय सोडून द्या, कारण हे बोलायचं आहे. मला तुम्हाला सांगतो, विधानसभेला तर तुम्हाला पत्रकार लोकांनाच पाहायला मिळलं ना, याला पाडीन त्याला पाडीन, कोण पडलं, भुजबळ नाही पाडा, धनंजय नाही पाडा. आता त्या ओबीसीने तरी ते कोण टोपे पाळलाच ना, राजेश टोपे, तो तरी निदान प्रबळ म्हणजे स्थानिक पातळीवरला माणूस 25 वर्षे राहिलेला, तो पाडला नाही. तसं याच्यावर कोणी पडन किंवा पाडीन किंवा याला पाडीन याच्यावर कोणी नाही. समाजाच्या फार हुशार समाज आहेत, तज्ज्ञ समाज येतो आणि पिंड द्यायचं राजकारणी, त्याच्यामुळं ते राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य माणूस आहे त्या योग्य माणसाला ते निवडून देतात. कोण्या समाजाचं आहे हे बघत सांगत असं काही नसतं. जरी समजा 10% जरी इतर समाज असला, पण 10% समजा 6%, 4% काहीतरी त्या आमदाराला झालाच असेल ना, त्या प्रतिनिधीला त्यांनी साथ दिलीच असेल ना त्या लोकांनी. ते जर समजा उद्या त्याचं जर काही निवड जातीवर त्यांनी कामं केली, जो आमदार कोणी असू दे, मग मी म्हणत नाही एकच, कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा असू द्या, त्यांनी जर जातीवाद कामात केलं तर त्याला लोक दंड द्यावाच लागतो ना. तसं आता त्याच्या भय ते काय झालं, वर्ष 4 महिने 5 महिने झाले का नवीन लग्न येतं ना, मग ते नवीन लग्न आल्याच्या नंतर मंडप नवीन द्यावाच लागतो, नवीन पार्किंग करावंच लागते, नवीन कलर द्यावाच लागतो, नवीन हार आणावाच लागतो. त्या पद्धतीने ती तयारी करणारच आहे. तयारीचं काय, पण शेवट ज्या नवरदेवात पळून जातो तर नवरी मंडपात राहते, तसं होऊ नये विषय असा असतो ना. पण तो समाज असा कोणाला भेडिणारा किंवा मीपणा दाखविणारा नाही, गोड बोलूनच राजकारण खेळणारा समाज. 3 वर्षात अजून कुठली संरक्षणची किंवा कशाची गरज पडलेली नाही आणि पडणार बी नाही. माझी जनता पडून देणार बी नाही, कारण तळ हातावर धरणारी दिसत नसन, माझ्या मागे जनता दिसणार नाही, पण जनताच्या हृदयामध्ये नाव ठेवलेलं मी करून.